आपल्यासोबत इथे फर्स्ट इयर कम्प्युटरची टॉपर स्टुडंट आहेत, तर तिच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. शॉर्टमध्ये तुझं इंट्रोडक्शन सांग. मी पूजा लेंगरे. माझं 9वीत असताना लग्न झालं. त्याच्यानंतर मला 2 मुलं झाले आणि माझ्या लग्नाच्या म्हणजे शिक्षणातला गॅप माझ्या 10 वर्षाचा आहे. तर मग त्याच्यानंतर मी 10वीचा एक्सटर्नल फॉर्म भरला आणि 10वीला मला 70% मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं RIT पॉलिटेक्निकमध्ये. मग इथून माझा प्रवास सुरू झाला की मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं, की मला कोणावर डिपेंड राहायचं नव्हतं. त्याच्यामुळं माझा हा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर मला शिक्षक खूप छान भेटले या कॉलेजमध्ये आणि ज्या सब्जेक्टमध्ये मला येत नाही त्या सब्जेक्टमध्ये मी आपल्या RIT पॉलिटेक्निकचा ग्रुप आहे तर त्याच्यावर मी सर्च करायचे. जे क्वेश्चन मला येत नव्हते ते मी त्याच्यातून स्टडी केले आणि प्रॅक्टिकल पण असताना मला जे समजलं नाही ते मी पर्सनली मॅमला किंवा सरांना जाऊन विचारायचे की मला हे समजलं नाही, मला हे एक्सप्लेन करा. म्हणजे जे माझ्या शंका होत्या मी त्या कुठंच ठेवल्या नाहीत बाकी, की मला जे येत नाही ते मी क्लिअर केलं सगळेच फॅकल्टी पण खूप छान आहेत आणि मला सगळं त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. ओके, तर जसं की तू मॅरिड आहे तर तुझं घरचं सगळं बघून, संसार वगैरे बघून तू कॉलेज पण अटेंड केलं आणि टॉपर पण आलेले आहे, तर तुझं कसं प्लॅनिंग होतं त्याबद्दल थोडंसं सांग. प्लॅनिंग म्हणजे घरचे मला खूप सपोर्ट आहेत. याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा खूप मोलाचा वाटा आहे की त्यांनी मला ही संधी दिली. मग त्या संधीचं सोनं मला करायचं होतं. त्याच्यामुळे मग मी क्लास रेग्युलरली अटेंड केले आणि रेग्युलरली क्लास अटेंड केल्यामुळे म्हणजे सगळंच मला समजायला लागलं हळूहळू. आधी मला थोडंसं डिफिकल्ट जात होतं, पण मी स्वतःहून समजून घेतलं किंवा मॅडमनी पण मला पर्सनली सांगितलं, म्हणून मग झालं माझं. म्हणजे जे आपले नवीन स्टुडंट्स तुझे फ्रेंड्स येत आहेत आपल्याकडे ॲडमिशनसाठी, तर त्यांना तू काय मेसेज देणार आपल्या कॉलेजबद्दल? मी त्यांना असाच मेसेज देईन की हे कॉलेज खूप छान आहे आणि इथं म्हणजे प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळते, तर त्याचं तुम्ही सोनं करा. आणि शिक्षक वर्ग खूप छान आहे, त्यांच्या सहवासात राहा, ते तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करतील. आणि आपण स्वतःहून पण जास्त लक्ष द्या, म्हणजे जास्त सेन्सिटिव्ह राहा, की आपल्याला जे येत नाही त्याच्याकडे जास्त फोकस करा. एवढंच सांगेन मी. थँक्यू तुझ्या. थँक्यू.